जिप्सी या चित्रपटाची संपूर्ण टीम या ठिकाणी आहे. लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता शशी खंदारे, बाल कलाकार कबीर आणि संपूर्ण टीम या ठिकाणी आहे. जिप्सी या चित्रपटाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्याच्या सह साधारण 35हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. जगात प्रसिद्ध असणारा कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र शासनानं त्याची शिफारस केली होती. महाराष्ट्र शासन दरवर्षीचे चित्रपट पुरस्कार जाहीर करतं. त्या गेल्या वर्षीच्या 61व्या चित्रपट पुरस्कारामध्ये त्याला 8हून अधिक चित्रपटांचे पुरस्कार होते. त्या वर्षीचा सर्वात जास्त चित्रपट मिळवणारा, पुरस्कार मिळवणारा एकमेव असा हा चित्रपट होता. आणि मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे की हा चित्रपट अद्याप कुठेच प्रदर्शित झाला नव्हता. ही त्याची पहिलीच स्क्रीनिंगची वेळ होती. अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या चित्रपटाची सगळी मंडळी आहेत. अधिक वेळ न घेता या चित्रपटाच्या, आपण चित्रपट संपूर्ण पाहिला. चित्रपटाच्या दरम्यान, चित्रपटानंतर आणि चित्रपट सुरू होण्यापूर्वीची ज्या सगळ्या गमती जमती आहेत, त्या गमती जमती ज्या आहेत, त्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत, त्या आता यांच्या तोंडच आपण ऐकूया. आणि त्यांना बोलतं करण्यासाठी सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर सर यांना विनंती करतो, पुढील सूत्र आपण सांभाळावे. धन्यवाद पंकज. आपण थेट सुरू करूया. शशी, खरं आता मराठी चित्रपटांमध्ये लग्न, घटस्फोट, लफडी, प्रेम, साखरपुडा असे सगळे विषय असताना असा विषय कसा काय डोक्यात आला? सगळ्यात आधी मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. फिल्म सिटी मुंबई, सांस्कृतिक मंत्रालय, सांस्कृतिक मंत्री, कार्यमंत्री आपले आशिषजी शेलार सर, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मी मगाशी विसरून गेलो होतो की आपले मीडिया आहे, मित्र आहेत सगळे. त्याचबरोबर आपल्यासारखा इतका चोखंदळ प्रेक्षक वर्ग, ज्याला आपण खरं तर प्रेक्षक म्हणू शकत नाही, मला वाटतं की हे सगळे अभ्यासक आहेत चित्रपटाचे. त्याबद्दल तुम्ही इतका आत्मीयतेने सिनेमा बघितला, शेवटपर्यंत थांबलात, बघितलात, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. चित्रपट करावा असे म्हणजे काय, मी आधी बरेच वर्ष असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आणि मला सिनेमा करायचाच होता. पण सिनेमा कोणाचं तरी कोट आहे, इंग्लिश रायटर असावेत कदाचित, की मी इथे आहे ते तुमचं एंटरटेनमेंट करण्यासाठी नाही, तर तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी. तर ही गोष्ट मला खूप आवडली होती. आणि मग मला वाटलं की आपण सिनेमा असाच काहीतरी केला पाहिजे की जे समाजाचं आपण देणं लागतो, तर समाजाला आपण आपल्या हातात जे माध्यम आहे त्या माध्यमाच्या माध्यमातून आपण ते व्यक्त झालं पाहिजे. आणि म्हणून मग मी ही गोष्ट अशी एक सामाजिक गोष्ट निवडली. त्याच्या पाठीमागं मला जरा थोडंसं सामाजिक अंग पण आहे. दलित साहित्याचा माझा थोडाफार वाचन आहे. त्याचबरोबर मी ग्रामीण इयत्ता 10वीपर्यंत म्हणजे आयुष्याची 15-1 वर्ष मी गावात होतो, खेडेगावामध्ये. तर तिथं मी हे सगळं जवळून बघितलं होतं. म्हणून मला वाटलं की ह्या अशाच सामाजिक विषयावरती सिनेमा करावा. बाकीचे तर एंटरटेनमेंट बिझनेस करण्यासाठी बरेच सिनेमे येतात आणि मी सिनेमा. आता हा जी आपण जिप्सी गोष्ट बघतो डोंबाऱ्याची, ह्याचं हे कुठून आलं? म्हणजे हे तुमच्या अनुभवात नव्हतं, आजूबाजूच्या याच्यातनं बघतो, याच्याबद्दल हा विषय कसा काय सुचला आणि ही कथा कशी काय सुचली तुम्हाला? मी सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये माझं गाव आहे, यावली नावाचं. आणि मी इयत्ता 7वीत असेल, आय थिंक 98च्या दरम्यान. तर मी त्यावेळेस मनोरंजनाची साधनं बरीच वाढत होती. आणि हे जे रस्त्यावरती खेळ करणारे, एंटरटेनमेंट करणारे जी लोक कलाकार आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये डोंबारे असतील, बहुरूपी किंवा रायरन वगैरे असतात, हे सगळे लोक, नंदीवले वगैरे. हां सर, बरोबर, करेक्ट. तर यांचं हे जे खेळ आहे ते कोणी बघत नव्हतं त्यावेळेस, कारण घराघरामध्ये गावाकडे पण त्यावेळेस TV आल्या होत्या 98च्या नंतर आय थिंक वाटतं. तर यांची उपासमार होत चालली होती. आणि त्याच वेळेस आमच्या गावामध्ये सगळ्या समाजाचा एक व्यवसाय आहे. एका फ्रेममध्ये तुम्ही बघितलं असेल, ते रस्सी बनवतात, ते आमच्या गावचे. तर ते प्रत्येक समाजाची लोक बनवतात. आणि ही उत्तम पवार हा रिअलमध्ये माणूस आहे, उत्तम पवार. तर तो उत्तम पवार, त्याचे सगळे भावंड, म्हणजे त्याचे आई वडील आणि त्याचे 16-17 भावंड होते, म्हणजे बहीण 2-3 बहिणी असतील आणि बाकीचे सगळे त्याचे भाऊ होते. ते सगळे गावामध्ये आले आमच्या, आणि त्यांना ते रस्सी बनवण्याचं काम मिळालं. त्यावेळेस कदाचित ते सगळे भावंड एकत्रित एक खेळ करून, डोंबऱ्याचा खेळ करून, त्यांना कदाचित 100 रुपये वगैरे मिळत असतील सगळ्या फॅमिलीला दिवसभराची. तर त्यांना एका माणसाला प्रत्येकाला 100 रुपये मिळाले, कारण आमच्या गावामध्ये तशी माणसं कामाला कमी होती. तर त्यांना हे फार भारी वाटलं. आणि ते मग ते त्या गावामध्ये राहिले. आणि मग ते राहिले 4-5 दिवस, 8 दिवस वगैरे.
पण त्यांना ती सवयच असल्यामुळं की भटकायची, की मग त्यांना अस्वस्थ वाटायला लागले, ते निघून गेले. पण झालं काय, तो उत्तम पवारने डिसिजन घेतला की तो आणि त्याची बायको आणि त्याचा एक मुलगा आणि त्याची छोटी मुलगी तिथंच राहाव्यात, बाकीचे निघून गेले. नेक्स्ट इयर मी परत बघितलं की पुढच्या वर्षी खेळकर जसे आले तसे त्यातले आणखी 1-2 जण राहिले, बाकीचे निघून गेले. असं 3 वर्षामध्ये सगळेच तिथं सेटल झाले आणि मी पुण्यामध्ये आलो. बरेच वर्षानंतर मग मला वाटतं 8-10 वर्षानंतर गावाकडे गेलो, तर मला एक चमत्कार वाटला तिथं, की ह्या सगळ्या डोंबरी समाजाला, ते आम्ही जेव्हा होतो बघितलं होतं लास्ट टाइम, ते जंगलामध्ये माळा रानावरती राहत होते. आणि जेव्हा मी बघितलं गेल्यानंतर, तर तिथं त्यांना ग्रामपंचायतीकडून त्यांना घरकुल योजनेतून घरं मिळाली होती, त्यांचं आधार कार्ड होतं, रेशन कार्ड होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक गोष्ट त्याच्यातली एक वाटली, की तो जो जोते आहे, त्याच्यात त्यावेळेस ते नाव त्या मुलाचं वेगळं आहे आणि त्याची बहीण, तर तो जोत्या 9वी पर्यंत शाळा शिकला होता. तर ही गोष्ट मला फार कमाल वाटली. मग मी त्याच्यावरती एक काल्पनिक गोष्ट लिहिली, की हे समाज, भटका समाज जर एका ठिकाणी राहायला लागला, तर त्यांच्यामध्ये त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचं मूळ कारण आहे की एज्युकेशन नसणं. मग त्यांना ती शिक्षणाकडे त्यांची ओढ लागू शकते, शिक्षण जर घेतलं तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. ही माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट आली, थॉट आला, आणि मी मग ती तशी एक काल्पनिक गोष्ट लिहिली. असं तो सिनेमा झाला. थँक्यू. शशी, म्हणजे तुम्ही आता जी गोष्ट सांगताय ज्याच्यातून तुम्हाला सुचली त्या गोष्टीचा शेवट सकारात्मक आहे. आता मला वाटतं ह्या प्रेक्षागृहात बसल्या सर्वांचा जो चित्रपटाचा शेवट आहे तो काहीसा शॉक देणारा शेवट आहे. म्हणजे तो संपतो अशा एंडला की झाला, संपला चित्रपट. आणि आपण जे तुम्ही सांगता की आता तुम्ही जी गोष्ट सांगितली, सगळे एकत्र बसले आणि त्यांचं काहीतरी शिकला मुलगा, तर हा जो शेवट आहे, या शेवटाचं तुमची काय योजना होती? म्हणजे हा नेमकं काय तुम्हाला त्याच्यातनं सांगायचं होतं? तुमचे दिग्दर्शक म्हणून याच्या बाबतीत भूमिका काय होती? मला कल्पना आहे या सर्व प्रेक्षकांना हा प्रश्न पडला असेल की चित्रपटाच्या शेवटाबद्दल. म्हणजे बऱ्याच लोकांचे हात वर आहे, कारण का मी जेव्हा पहिल्यांदा मला हा प्रश्न पडला होता. पण मला दिग्दर्शक म्हणून तुमच्याकडे जाणून घ्यायला आवडेल की नेमकं तुमची भूमिका काय होती याच्या बाबतीमध्ये. हा माझा सगळ्यात आवडता प्रश्न आहे. तर ही गोष्ट शेवटाकडे जेव्हा जातो आपण, ती सिम्बॉलिकली मांडलेली आहे. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी, एक रिअलिस्टिक गोष्ट आहे आणि सिम्बॉलिकली गोष्ट आहे. आता त्याच्यामध्ये काय आहे की ती तुम्हाला दिसतं की ती जी आई आहे त्याची, जोत्याची, ती एका त्या खेळ करते त्या कड्यामध्ये अडकली आणि तिच्या पोटात जे बाळ आहे ते त्या मग ते त्याचं 9वा महिना वगैरे चालू झाला असेल आणि त्याची डिलिव्हरीची तारीख वगैरे जवळ आली असेल, पण ती अडकली आणि त्यातनं बाहेर पडत नाही. तर याच्यामध्ये हे रिअलिस्टिक आहे, पण त्याचं एक सिम्बॉलिझम असं होतं की ते ह्या भटक्या समाजाची, डोंबरी हा मी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून वापरला आहे, प्रतिनिधी म्हणून. त्याच्यामध्ये मग सगळेच भटके समाज आहेत. तर ती जी सगळे सोसायटी आहे ती एका सर्कलमध्ये अडकली, जे कुठेही ब्रेक नाही. ते कडं जे आहे ते कुठेही ब्रेक नाही आणि ते तोडणं खूप गरजेचं आहे. मग कोण तोडू शकतो? तर घरातला जो प्रोटॅगनिस्ट असतो, जो काय म्हणतात त्याला, नायक, हां, तो तोडू शकतो. पण तो जो उत्तम पवार आहे तो तसा ऑर्थोडॉक्स माणूस आहे. त्याला नेहमीप्रमाणे त्याच्या ज्या सोसायटीतनं आलाय त्याला तो करू शकत नाही. आणि राग असतो की मारताना त्याचा हात उखळलेला असतो आणि तो तोडू शकत नाही. तो हातोडा उचलण्याचा प्रयत्न करतो, छिन्नी ती तोडण्याचा प्रयत्न करतो, करू शकत नाही. पण अशा समाजात पण, अशा घरात पण एक कोणतरी एक स्पार्क असतो, जो आहे तो जोते आहे, की त्याला तो तोडू शकतो. की तो त्याच्या वडिलाच्या हातातला हातोडा घेतो स्वतःकडं, त्याच्या वडिलाच्या हातात छिन्नी देतो आणि तो उचलतो आणि तोडण्याचा प्रयत्न करतो. पण तिथं पावसामुळे लाईट जाते आणि तिथं पुढं काय होतं ते कळत नाही. मग आता ह्याच्यामध्ये ते बाईची डिलिव्हरी झाली, अबॉर्शन झालं का, तिच्या हातामध्ये तो हातोडा पाठीमध्ये पडला आणि ती काय पुढे ती ऑडियन्सवर सोडलेलं आहे. पण त्यातनं एक गोष्ट फक्त घडते की त्याचा एक सकारात्मक शेवट आहे की ते लोखंड जेव्हा आपटतं छिन्नीवरती हातोडा, त्यातनं तो स्पार्क निघतो आणि तो स्पार्क म्हणजे जोत आहे, तो म्हणजे शिक्षण आहे, असं तुम्हाला दाखवायचं. फार सुंदर. म्हणजे मला कल्पना आहे की आपण आता हा आजचा चित्रपटाचा एक वैशिष्ट्य होतं की आपण एक पडद्यावरती गोष्ट पाहत असतो. कुठलाही चांगली कलाकृती पाहत असताना की जेव्हा त्याच्या मागे कलाकार जो असतो त्याला काहीतरी सांगायचं असतं. एक चांगल्या कलाकृतीचं वैशिष्ट्य हे असतं की तो कलाकार बऱ्याचशाच गोष्टी त्या प्रेक्षक, जो दर्शक असतो, त्याच्यावरती सोडतो की त्यातून तुम्हाला काय अनुभव. जसं मोनालिसाचं चित्र आहे, कोण म्हणतं बाई आहे, कोण म्हणतं बुवा आहे, दुःखी आहे, कोण म्हणतं आनंदी आहे. तसं प्रेक्षक म्हणून आपल्याला ती लिबर्टी असते की त्यातनं काय घ्यायचं. आणि आता तुम्ही एक दृश्य पाहिलं आणि त्याच्यानंतर दिग्दर्शकांना जेव्हा त्याची वेगळी अनुभूती, तुमच्या मनात तुम्ही काहीतरी खुणगाठ बांधली असेल, ते मला वाटतं एक खूप छान सर्वांना एक वेगळा दृष्टिकोन तुमच्या याच्यातनं मिळाला.
खूप छान, म्हणजे अभिनंदन इतकं सुंदर या चित्रपटाचं. आणि तर मला वाटतं आज तुम्ही हे जे सांगितलंय त्या ह्या चित्रपटाबद्दल एक वेगळं दृष्टिकोन सर्वच प्रेक्षक मनात घेऊन जातील. आता हे कास्टिंग बद्दल मला जरा विचारायचं आहे याच्यामध्ये, की कबीर तुमचाच मुलगा आहे, तर त्याच्याकडून काम करून घेणं कसं होतं? मला वाटतं कबीरशी बोलायला हरकत नाही. कबीर, तुला कसं वाटलं काम करता? खूप छान. तुला कळत होतं काय बाबा सांगतायत काय वगैरे? हा. कसे सांगायचे बाबा तुला? मज्जा मस्ती करून. नाही, खरंच अतिशय कमाल काम केले मुलाने. त्याला म्हणजे ही डिझर्व, त्याला सर्व जोरदार टाळ्या त्या मुलासाठी. त्यांनी जी समज दाखवली सगळी याच्यामध्ये, त्याहीपेक्षा दिग्दर्शक म्हणून मला सांगा शशी, हे वडील म्हणून काम करून घेणं तुम्हाला काय अवघड काय होतं का सोपं होतं वडील म्हणून काम करून आता घेणं? याच्यामध्ये माझ्या 2 भूमिका होत्या, डायरेक्टर आणि बाप म्हणून, अशा वेगवेगळ्या 2 गोष्टी होत्या. तर पहिला प्रश्न तुमचा कास्टिंगचा होता, त्याच्याबद्दल आधी सांगतो मी. कास्टिंग तिथं आधी ती जे उत्तम पवारची एक मुलगी होती तिच्यावरती मी फिल्म लिहिली होती. तिचं नाव मी विसरलो, रिअलमध्ये होतं. तर तिच्यावर फिल्म लिहिली होती. पण आमचं झालं असं की आम्ही जेव्हा कास्टिंग एका मुलीचं कास्ट केलं आणि आम्ही फ्लोअरवर जाणार होतो, त्याच वेळेस कोविडचं पहिलं हे लॉकडाऊन आलं आणि त्याच्यामध्ये आमचा सिनेमा 2 वर्ष पुढे डायरेक्ट पुढच्या वर्षी शिफ्ट झाला. म्हणजे ते त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की उन्हाळा आहे, पावसाळा आहे, पावसाच्या मधला एक गॅप आहे. तर आम्ही एप्रिल, मे, जून, जुलै असं शेड्यूल ठरवलं होतं आणि उन्हाळ्यामध्येच ते एप्रिलमध्ये आय थिंक लॉकडाऊन आला आणि मग डायरेक्ट पुढच्या वर्षी शिफ्ट झाला. मग सेकंड इयरला आम्ही परत गेलो. सेकंड इयरला पण सेम गोष्ट झाली की परत लॉकडाऊन आणि ते परत थांबलं. मग त्याच्यामध्ये तिसऱ्या वर्षी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ती मुलगी खूप मोठी झाली होती. तिचा जो इनोसंटनेस होता, जो आम्हाला अपेक्षित होता, तो तिच्यातून गेला होता आणि मग मीच डिस्टर्ब झालो की अरे ती वर्कच नाही होणार. आणि खूप जवळ आलं होतं शूटिंग. मला वाटतं 1 महिना वगैरे राहिलो. तर मी ऑफिसमध्ये बसलो होतो आणि मी विचार करतो, मी बऱ्याच मग नंतर दुसऱ्या मुलीचं ऑडिशन घेतलं. रिअलमध्ये जे डोंबारी समाज आहेत तिथे आणले, एक फॅमिली आणून ठेवली होती. पण ते मध्येच ते पळून गेले, ऑफिसमधनं पळून गेले. मग मला अवघडच जातं सगळं हे करणं. आणि एक दिवशी ऑफिसमध्ये असताना कबीर येऊन, रविवार होता, तो सुट्टी दिवशी आपल्या येऊन खेळत बसला होता काहीतरी गेम वगैरे. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे आपण मुलीऐवजी मुलगा घेतला तर किमान आपली फिल्म होईल तरी. आणि मग त्या पद्धतीने कबीरचं 1 महिनाभर आधी आम्ही कास्टिंग केलं आणि असं त्याचं कास्ट झालं. कबीर, शाळेत जात होतास? किती शूटिंग करताना शाळा बुडली तुझी? हो. मग अभ्यास कसा केलास का केलास नाहीस? सरांनी मी तेव्हा शूटिंग करून आलो तेव्हा सरांनी परत मला एक्सप्लेन केलं. अरे वा. शाळेकडनं त्याला हे सहकार्य मिळालं शूटिंग? हो सर, शाळेकडनं खूप सहकार्य मिळालं. म्हणजे आमचं शूटिंग जवळजवळ 1 वर्षभर चालू होतं. तर वर्षभरात त्यांनी जेव्हा शूट आहे तेव्हा सुट्ट्या दिल्या. सुट्ट्याच नाही तर त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ एक म्हणजे कॉस्ट सगळं जे प्रोडक्शन डिझायनिंग वरती जे आम्ही काम केलं ते 1 वर्षभर काम करत होतो शूटिंगच्या आधी. तर त्याच्यामध्ये मग त्याची नखं होती, केस होते, त्याचं सगळं टॅनिंग होतं, फेस, म्हणजे सगळेच आर्टिस्टचं. तर आम्ही 1 वर्षापासून आधी चालू केलं होतं. तो उत्तम पवार जो दिसतोय त्याची एवढी दाढी, ते रिअलमध्ये सगळ्या गोष्टी. तर 1 वर्षभर आधी करत होतं. ते सुट्ट्या देऊन शाळेने त्याचे नखं, केस एवढे सगळे वर्षभर वाढवायची परमिशन दिली होती आम्हाला. खूप सपोर्ट केला शाळेने. या चित्रपटाचं एक वैशिष्ट्य आहे, ध्वनी विकास खंदार यांनी मला वाटतं याचं साऊंडचं बघितलेलं आहे. हा चित्रपटामध्ये कुठेही कृत्रिम साऊंड नाही, म्हणजे बॅकग्राऊंड साऊंड जो आपण असतो कुठेच नाहीये. तर हे काय म्हणजे जाणीवपूर्वक, म्हणजे याच्यात मागे काय तुमची कल्पना होती? विकास खंदार तो माझा लहान भाऊ आहे. त्यांनीच साऊंड डिझायनिंग केलेलं आहे, रेकॉर्डिस्ट पण आहे, सिंग साऊंड केला आहे तो. तर सिनेमा सुरुवातीला मी जेव्हा बोललो त्यावेळेस सांगितलं होतं की सिनेमा बघताना मला असं माझा एक हे थॉट की रिअलिस्टिक वाटला पाहिजे, की सिनेमा हे असं कधी वाटलं नाही पाहिजे. मग त्याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका होती की रिअल लाईफमध्ये आपले म्युझिक कुठं असतं, म्युझिक नसतं ना. हां, मग माझा तो थॉट होता की आपण म्युझिक नाही करायचं, आपण त्याच्या पाठी मग जे काय करायचं ते सगळं साऊंड डिझायनिंगवरती खेळत आणि ते सगळं ते विकासची कामाला आहे. विकासने मग ते सगळ्या गोष्टी डिझाईन केल्या आणि ते असं. आणि मला त्यासाठी आनंदही असं होतं की त्याला या वर्षीचं स्टेटचं पण बेस्ट साऊंड डिझायनर म्हणून आवडतं. चित्रपटाला राज्य शासनाचे 8 पुरस्कार मिळाले, नॅशनल पुरस्कार मिळाला, मला वाटतं एशियन याच्यामध्ये मिळालं. हा जेव्हा चित्रपट करत असताना असं अपेक्षा होती की इतकं त्याला भरभरून त्याला राजमान्यता आणि क्रिटिक्सचं त्याला थाप मिळेल पाठीवरती? तसं पाहिलं तर काही ठिकाणी म्हणजे नॅशनलबद्दल अपेक्षा होतीच, पण बाकीच्या पुरस्काराबद्दल नव्हती. म्हणजे कसं होतं की आपण एखादं स्वप्न घेऊन पुढे जातो, फक्त स्वप्नच असतं, आपण कधी बघितलेलं नसतं. पण ते जेव्हा प्रत्यक्षात घडायला लागतं
तेव्हा मग ते रिअलमध्ये आपल्याला समजतं का अरे हे घडते, तो एक आनंद वेगळा असतो. तसं मला ते वाटलं. तशी राज्य पुरस्काराची वाटलं तर फार फार म्हणजे अपेक्षा नव्हतीच आहे राज्य पुरस्काराची. मिळाला तर एखादा वगैरे मिळू शकतो असं वाटलं होतं, पण 8 पुरस्कार मिळाले तेव्हा आम्हाला. ते फारच आनंददायी होतं. कबीर, तुला कसं वाटलं राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेताना? काय तुझी आठवण? पहिले तर मला राष्ट्रपती माहितीच नव्हतं. मला फक्त पंतप्रधान माहिती होतं. राष्ट्रपती माहीतच नव्हते तुला? त्याची पुरस्काराची गोष्ट आहे ती जरा सांगाल काय? नॅशनलच्या वेळेस रिहर्सल असते आधी एक दिवस आधी, की भार्गव इथं बसलाय, भार्गवला पण नॅशनल मिळालं त्यासाठी नाळमध्ये काम केलं. तर आदल्या दिवशी रिहर्सल असते, कारण त्यांचा वेळ असतो तेवढा महत्वाचा. आणि तिथं शिकवतात एक दिवस आधी कसं चालायचं, कुठून जायचं, फोटो काढताना पोज कशी द्यायची, काय बोलायचं, राष्ट्रपतीला टच करायचं का नाही, ते सगळं शिकवलेलं. म्हणजे एक दिवस आधी शिकवतात, रिहर्सल घेतात. तर ते रिहर्सल घेताना मला भीती तर लय वाटलेली. त्यांना आधी सांगितलं होतं की जर एक्स्ट्रा तुम्ही काय गोष्टी केल्या, राष्ट्रपतीला टच केलं, पाया पडला तर डायरेक्ट गोळ्या पण घालतात. मग पुढे म्हणून मी घाबरले. तो घाबरला आणि लांब थांबला. आणि त्याच्यानंतर मग राष्ट्रपतीनेच त्याला जवळ ओढून घेतलं. राष्ट्रपतींनी जवळून घेतलं आणि अवॉर्ड दिला, मला कॉंग्रॅच्युलेशन्स बोलले. मी पण थँक्यू बोललो. किती सुंदर. आणि मग अवॉर्ड घेऊन पुढे आलो आणि मी तेव्हा म्हणजे मी माझा अवॉर्ड भेटला तर तिथे शाहरुख खान पण होते. आणि शाहरुख खान तेव्हा अवॉर्ड घेऊन येत होते आणि ते सगळ्यांचे अवॉर्ड गळ्यात हे पडत होते. तेव्हा ते खुर्चीवर बसताना माझा हात पुरला नाही त्यांच्यापाशी हात मिळवायचा, पण भार्गव दादांनी त्यांना हक केलं. पण माझा हात पुरला नाही कारण की माझा हात छोटा होता. पण तुझे हात तसे खूप मोठे आहेत. नक्की नक्की पोहोचशील तिथपर्यंत. ज्या सुरुवात इतकी जोरदार झाली आहे तुझी, नक्की पोहोचशील तिकडे. पण हात पोचला नाही आणि ते बसणार होते तर त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी मला टोळा मारला. वा वा. शाहरुख खाननी मारला. याच्यावर वाटतं विमान प्रवासाची पण एक गंमत आहे. याच्या पहिला विमान प्रवास त्याने केला, त्याची काय गंमत आहे त्याची? त्याची गंमत अशी आहे की आम्ही याच्या आधी बऱ्याच म्हणजे त्यांनी खूप काम केलंय. म्हणजे तो त्याचं रिअल म्हणजे विमानाच्या बद्दल सांगतो डायरेक्ट. तर विमानामध्ये आम्ही एक सुरमा नावाची एक शॉर्ट फिल्म करत होतो त्यावेळेस 2015-16च्या आसपास. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं कॅरेक्टर होतं, प्रेम आहे, त्याने त्याच्यामध्ये लीड रोल केला होता. आणि त्याच्या मुलाचं नाव कबीरने केलं होतं. महत्त्वाचा रोल होता कबीरचा, पण मोठा नव्हता, लीड नव्हता, प्रेम लीडला होता. तर त्यावेळेस मी त्याला गोष्ट जेव्हा आम्ही एक शूटिंगच्या आधी 1 वर्षभर मी त्याला एक गंमत म्हणून मी गोष्ट सांगायला लागलो. आणि तू ऐकल्यानंतर त्याला सांगितलं नव्हतं ही फिल्म करतोय आपण, तू हे कॅरेक्टर करणार आहेस काय काय माहित नव्हतं. त्याला सांगितलं, तो इतका रडला आणि उलट्या केल्या रडून ती गोष्ट ऐकल्यानंतर. आणि मग मी त्याला सांगितलं की हे जर काम तू चांगलं केलंस, तुला करायचं हे फिल्म काम त्या कॅरेक्टरचं, तर तुला नॅशनल अवॉर्ड मिळणार. त्यावेळेस त्याला नॅशनल म्हणजे काय माहीत नव्हतं. तो त्यावेळेस 2.5 वर्षाचा होता. हां, मग नॅशनल अवॉर्ड मिळणार म्हणलं. मग त्यांनी विचारलं की नॅशनल अवॉर्ड काय असतं. त्याला म्हणलं, अरे नॅशनल अवॉर्ड म्हणजे नॅशनल मिळालं की आपल्याला दिल्लीला जावं लागतं, ते पण विमानातून. तो जाम खुश झाला, विमानात बसायला मिळणार. हां. आणि मग म्हणलं मग ते एअर होस्टेस असतात, ते असा ट्रे घेऊन येतात आणि त्याच्यामध्ये सगळे किंडर जॉय असतात. आणि ते किंडर जॉय तू किती घेतले तर ते काही नाही म्हणत नाही. मग जाम खुश झाला, म्हणला बाबा मी काम भारी करणार. आणि त्यांनी खूप चांगलं काम केलं. त्यावेळेस नॅशनल अवॉर्ड त्याला मिळाला नाही, पण त्याला बरेच सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून भारत आणि भारताच्या बाहेर बरेच अवॉर्ड मिळाले. त्याच्यानंतर पण त्यांनी बरेच काम केलं, त्या प्रत्येक म्हणजे वेगळ्या डिरेक्टर बरोबर. तर त्या प्रत्येक वेळी मी त्याला सांगत होतो की चांगलं काम करून नॅशनल मिळेल, तुला नॅशनल मिळेल. पण पुढचे मला वाटतं 4-5 वर्ष त्याला काही नॅशनल नाही मिळालं, पण यावेळेस मिळालं. आणि मग जाताना आम्ही रिअलमध्ये विमानामध्ये आमच्या त्याच्या मी पोस्ट केली होती की त्याचा व्हिडिओ काढून की रिअलमध्ये मग ते
विमानामध्ये ते एअर होस्टेस आल्या, किंडर जॉयचं सगळे ते घेऊन आल्या, त्याला दिलं, तो जाम खुश झाला. याच्यात चिकणे मला वाटतं यांनी काम हा, केलं, हा. त्यांच्याकडे जोरदार टाळ्या, इतकं अप्रतिम काम केलंय. मला त्यांचं काम बघताना पीपी लाईव्ह मधले कॅरेक्टर सगळं आठवत होतं की यांना कुठेतरी पाहिलेलं आहे आपण सगळ्या याच्यामध्ये. आणि आज ते पहिल्यांदा मुंबईत आले, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज पहिल्यांदा ते मुंबईत आले ह्या स्क्रीनिंगच्या निमित्तानं. कसं वाटलं काम करताना तुम्हाला? हे काम करण्याचा अनुभव कसा होता? पहिल्यांदा मी शशी सरांचा आभार मानतो आणि कबीरचा बी आभार मानतो. तो छोटा असला तर त्याच्यामुळंच जरा म्हणजे आज आम्हाला ही मुंबई पाया भेटली, फेस्टिवल पाया भेटलं. फेस्टिवल काय असं हे सुद्धा माहीत नव्हतं मला, कारण मी 20-25 वर्ष झाले पुण्याला ऑडिशन देत असो, निगोजकर, वर्तक, सुदर्शन, पण कोणीही संधी दिली नाही. पण शशी सरांनी मला या चित्रपटात संधी दिली आणि बरं वाटलं, मस्त एकदम. आणि आता काय कबीरला तर मिळणे म्हणल्यावर मला खूप आनंद आहे त्याच्यावर, कारण त्याच्यामुळंच हे आम्हाला सगळे वैभव पाहायला मिळतं. तुमच्यासारखी छान मंडळी आल्यात, आज मराठी चित्रपट पाहतात. आपण म्हणतो मराठी चित्रपटाला प्रेक्षक कमी आहे, कशावरून कमी आहे? भरपूर बरं नाही ना एवढं. कथा चांगली, थीम चांगली, मस्त, खूप मला काय बोलण्यासारखं भरपूर आहे. या चित्रपटाचं आपण एक दुसरी बाजू म्हणजे आपण जेव्हा पाहतो एखादी चांगली कलाकृती घडते, म्हणजे पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत असतात, याचं म्हणजे फार तपशिलात जातं आर्थिक गणित. म्हणजे कारण का एखादा कुठलाही चित्रपट करायचा, आज तुम्ही ग्रामीण भागात येता, म्हणजे तुमच्याकडे असं काही प्रोडक्शनची काही किंवा अनुभव असलेला असं नाही, पण हे सगळं जुळवणं सोपं होतं का? कसा होता अनुभव? अजिबात नाही. एकतर दिग्दर्शक म्हणून, रायटर म्हणून तसं सोपं आहे फिल्म करणं, पण प्रोड्युसर म्हणून करणं खूपच अवघड गोष्ट आहे. आणि आम्ही अशा समाजातून आलोय, म्हणजे गरिबीतून आलोय, की सिनेमा प्रोड्यूस करणं म्हणजे शॉर्ट फिल्म सुद्धा करता येणार नाशातून आलो. पण त्याची गोष्ट अशी की मी सुरमाचं लिहिलं आम्ही आणि फ्लोअरवरती गेलो. म्हणजे मी त्याच्या आधी जवळजवळ जिप्सी, तर त्याला निर्माता शोधत होतो प्रोड्युसर, तर तो काही मिळत नव्हता. आम्ही बरीच वर्ष म्हणजे त्या पिरियडमध्ये जवळजवळ 250 लोकांना भेटलो, पण कोणी प्रोड्यूस करायला तयार नव्हतं. आणि मग एक आमचाच एक मित्र आहे, त्याला सांगितलं की आपण इंडी लेवलवरती फिल्म करत, प्रोड्युसर म्हणून नाही आपण, फक्त मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, टेक्निशियनला, माझ्या सगळ्या आर्टिस्टला, आणि थोडे पैसे लावतो आणि मी थोडेफार लावतो आणि आपण चालू करत. आणि आम्ही तसं चालू केलं, पण कोविडमध्ये 2 वर्ष पोस्टपोन झाली आणि तो बॅकआउट झाला. आता गोष्ट अशी झाली की फिल्म प्रोड्यूस करणं म्हणजे पुढं करणं अवघडच झालं, कारण ते कर्जच ऑलरेडी झालं होतं. त्याचं कर्ज देऊन मला पुढं फिल्म करायची होती. मला ती करायची कसं? तर मग आम्ही त्याच्यामध्ये आम्ही घर घ्यायला थोडेफार पैसे साचवले होते. त्याच्यानंतर माझा भाऊ आहे, ते आम्ही साऊंडच्या स्टुडिओचं काम चालू होतं, त्यासाठी त्याच्याकडे थोडेफार पैसे होते. आमचं काही सेव्हिंग होतं, बायकोचे दागिने होते, आणि एका मित्राने थोडीफार मदत केली आम्हाला. असं करून मग आम्ही फिल्म करायची सुरुवात केली. आणि हे करत असताना हे सगळं जे बजेट होतं ते ओव्हरऑल फिल्मच्या आमच्या फक्त 15% साचलं होतं, एवढं सगळं गोळा करून. पण त्याच्यामध्ये फार तर 4-5 दिवसाचं वगैरे शूटिंग होणं अपेक्षित होतं. आणि झालं असं की ते प्री प्रोडक्शन पण इतकं वाढलं की शूटिंग सुरू व्हायच्या आधीच आमचे सगळे पैसे संपले. आणि म्हणजे मला सांगायला म्हणजे आता काय सांगावं, रिअली सांगतो की आमचा पहिला दिवस होता, अक्कलकोटला आम्ही शूट करत होतो. आणि पहिल्या दिवशी आम्ही युनिट वगैरे घेऊन गेलो तिथं, आणि खरं सांगायचं तर माझ्याकडं युनिटला चहा पाजायला सुद्धा पैसे नव्हते. एवढं धाडस करून आम्ही सगळे युनिट अक्कलकोटला घेऊन गेलो होतो. ते कोणालाच माहीत नव्हतं, फक्त माझा भाऊ आहे, तो साऊंड व्यतिरिक्त अजून प्रोडक्शन पण करत होता. एक्झिक्युटिव्ह लेवलची प्रोडक्शनची कामं तोच करत होता. त्याला माहीत होतं, त्याला मी पुण्यात पाठवलं होतं की बघ काय होतंय का म्हणून. आणि तो पुण्यातनं म्हणजे आम्ही तिथं गेलो, शूटिंग करायच्या सगळे म्हणतात की अरे आपण नाश्ता करू, चहा पिऊयात. मी त्यांना म्हणतो अरे कामं करायला ना, कामं करूयात, बघू ते नाश्ता पिण्याचं पण, कारण मलाच माहित होतं की आपल्याकडे चहालाही पैसे नाही. आणि मग आम्ही असं करत करत तोपर्यंत तो आला थोडेफार पैसे घेऊन पुण्यातनं, आणि मग आमचं शूटिंग सुरू झालं. आणि मग असं करत करत आम्ही खूप म्हणजे बऱ्याच गोष्टी केल्यानंतर कर्ज काढलं. म्हणजे सर तुम्हाला सांगायला म्हणजे अजून एक गोष्ट अशी वाटते, तुम्ही आर्थिक गणित विचारलं म्हणून सांगतो, आमचे सगळे पैसे कधीच संपले होते. शूटिंग आम्हाला बऱ्याच गोष्टींचा त्रास झाला. 4 महिन्याचं शूटिंग आमचं 1 वर्षभर लांबलं. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही कर्ज पण घेतलं, फायनान्स घेतला. म्हणजे मी आज पण सर, सिनेमा फक्त कला नाही आहे, तर तो एक व्यवसाय आहे, ती गणितं जमली पाहिजेत. तर मी आज पण 25,000 रुपये महिन्याला व्याज भरतो सर, जे आम्ही फायनान्स घेतलं त्याच्यासाठी. असं आहे.
म्हणजे कलाकृती बघायची म्हणजे मराठी चित्रपट करत असताना म्हणजे अस्सल म्हणजे एखादं कलेप्रती इतकी काहीतरी ज्याला आपण म्हणतो डेडिकेशन असल्याशिवाय असं करणं शक्य नाही. त्यात इतकं सुंदर तुम्ही कलाकृती केलेली आहे, याच्याबद्दल तुमचं हॅट्स ऑफ तुम्हाला, तुमच्या अख्ख्या टीमलाही. छायाचित्रण तुम्ही मला वाटतं छायाचित्रण केलेलं आहे. मला वाटतं आपण ट्रॉली न वापरता सगळं हँड हेल्ड कॅमेरावरती केलंय सगळं. त्याच्याबद्दल काही सांगाल काही? हो. शशी सर म्हटले की ते प्रवास आहे म्हणजे नाही का, तर ते काही स्टेडी नाही होणार तसं. ते आपलं टोटल हँडेड शूट करायचं. ते पहिल्यांदा लॉकडाऊन मध्ये त्यांनी मला स्टोरी ऐकवली होती. नंतर मग गॅप पडल्यानंतर जॉईन पण ते कुठंतरी डोक्यात ते चालू राहतं एकदा आपण स्टोरी ऐकली. मग ती ट्रीटमेंट ठरली होती की ते कॉन्स्टंट हँडेडच अख्खी शूट करायची आणि आम्ही फक्त शेवटचा शॉट तो ब्लॉक घेतला. ह्याच्यात पण गंमत आहे, दुसऱ्या शेड्यूलला आमचे काय प्रोडक्शन मॅनेजर ते म्हटले तुम्ही हँडेड करताय म्हणून मी ट्रायपॉडच नाही. अरे म्हटलं ते फ्रेम सेट करत तरी म्हटलं. म्हणजे बघा चांगलं जर करायची इच्छा असेल तर त्याला काही मध्ये बाधा कशाची येत नाही. उत्कृष्ट कलाकृती अगदी कमीत कमी साधनामध्ये सुद्धा होऊ शकते. हे तुमच्या सगळ्या टीमनी सिद्ध केलेलं आहे.